शिवसेनेचे राज्यसभा खासदार प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी राज्यसभेत खतांचा काळाबाजार, खतांचा पुरेसा पुरवठा तसेच लिंकिंग आणि वन नेशन वन फर्टिलायझर योजनेबाबत केंद्र सरकारकडे प्रश्न उपस्थित करत माहितीची मागणी केली आहे। शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी राज्यसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्रासह देशातील शेतकऱ्यांसाठी खतांचा पुरेसा पुरवठा, खतांचा काळाबाजार, जबरदस्तीची खत लिंकिंग आणि वन नेशन वन फर्टिलायझर योजनेच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकारकडे माहिती मागितली। सरकारने उत्तरात महाराष्ट्रासाठी खरीप व रब्बी हंगामात युरिया आणि डीएपी खतांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यात आल्याचं सांगितलं। तसेच खतांची साठेबाजी, काळाबाजार आणि जबरदस्तीची लिंकिंग रोखण्यासाठी देशभरात तपासणी व कार्यवाही सुरू असल्याचं स्पष्ट केलं। खत वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी डीबीटी प्रणाली प्रभावीपणे राबविण्यात येत असून वन नेशन वन फर्टिलायझर योजनेअंतर्गत भारत ब्रँड खतांचा पुरवठा आणि नॅनो युरियाच्या वापराला प्रोत्साहन दिलं जात असल्याची माहितीही सरकारने दिली। यावेळी खासदार प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी शेतकऱ्यांना वेळेवर पुरेशा प्रमाणात आणि योग्य दरात खते उपलब्ध करून देण्यासाठी आपला पाठपुरावा पुढेही सुरू राहील अशी ग्वाही दिली।